जय भीम. नमो बुद्धाय. कसे आहेत तुम्ही सर्व? तुम्ही चांगले असाल मी आशा करते. आणि थोडस माझ्या व्हिडिओला कमेंट करत जा. नवीन नवीन प्रवचन वगैरे मी घेऊन येते, बुद्धाचा उपदेश घेऊन येते तुमच्यासाठी. शांतीचा मार्ग. आज शांतीचा मार्ग आपण पाहूया. एके दिवशी भगवान गौतम बुद्ध राजगृहात भिक्षासाठी जात असता त्यांच्यावर नालागिरी नावाचा मदोमंत हत्ती अजातशत्रूंनी आणि देवदत्त या दोघांनी मिळून सोडला होता. एके दिवशी भगवान गौतम बुद्ध राजगृहात भिक्षेसाठी जात असताना नालागिरी नावाचा हत्ती अजातशत्रू आणि देवदत्त यांनी गौतम बुद्धावर हत्ती सोडला होता. त्याचं नाव मदोन्मत्त हत्ती होतं. हे दोघांनी मिळून सोडला होता. तो हत्ती समोर येईल याचा चुराडा करीत असे. तो हत्ती असा होता की आणि त्याला गुंगीचं औषध, गुंगीचं पदार्थ पाजून त्याला सोडलं होतं. त्याला काही समजत नव्हतं, भानावर नव्हता तो. म्हणून जोही समोर येईल त्याचा चुराडा करत होता, तो मारत होता, चुराडा करत होता आणि त्यांना उद्ध्वस्त करत होता आणि होत्याचं नव्हतं करत होता. असे तो हत्ती इकडे तिकडे धावत सुटला होता. समोर येणाऱ्या गौतम बुद्धाच्या अंगावर तो चालत जाणार. तोच गौतम बुद्धाने प्रेममय अंतकरणाने. तर समोर गौतम बुद्ध येत होते आणि हत्ती पण त्यांच्या समोर येत होता. तेव्हा प्रेममय अंतकरणाने गौतम बुद्धाने हत्तीकडे पाहिले आणि आपला उजवा हात पुढे केला. तो मदोमस्त हत्ती बुद्धासमोर जाऊन उभा राहिला. तर गौतम बुद्धाने उजवा हात पुढे केला आणि मदोमस्त हत्ती तो बुद्धांपुढे जाऊन उभा राहिला. त्यांची पायधूळ त्या हत्तीने सोंड उंचावून आपल्या नतमस्तकावर टाकली आणि वंदन करून तो हत्ती शाळेत आपल्या जागेवर जाऊन उभा राहिला. राजगृहवासी लोक हे दृश्य पाहून चकित झाले. हत्तीने काय केले की गौतम बुद्धाच्या तिथली धूळ घेऊन सोंडेने बुद्धावर टाकली आणि वंदन केलं. त्यानं टाकली म्हणजे वंदन केलं सोंडने आणि तो आपल्या जागेवर जाऊन उभा राहिला. राजगृहवासी लोक हे सर्व पाहत होते. तिथले राजगृहवासी लोक, तिथले राहणारे लोक हे सगळं बुद्धाचं आणि हत्तीचं हे सगळं पाहत होते. त्यांचं हे कृत्य केल्यानंतर अजातशत्रूला फार पश्चाताप झाला आणि त्यांनी गौतम बुद्धाचे पाय धरले आणि भगवान बुद्धाने त्याला क्षमा केली. तर अजातशत्रूला काय वाटलं, हत्तीने हे कृत्य केल्यामुळे अजातशत्रूला फार वाईट वाटलं, पश्चाताप झाला की बा मी एवढं बुद्धांना मारण्यासाठी, चुराडा करण्यासाठी, बुद्धांना काही जखम करण्यासाठी मी एवढं कृत्य केलं आणि
त्या हत्तीनं बुद्धाला काहीही केलं नाही. उलट वंदन करून तो जागेवर जाऊन उभा राहिला आणि हे कृत्य केल्यामुळे अजातशत्रूला लाज वाटली. लाज वाटली म्हणून त्याला पश्चाताप झाला आणि त्याने गौतम बुद्धाचे पाय धरले. भगवान बुद्धाचे पाय धरले. बुद्धाने त्याला क्षमा केली. पुढे अजातशत्रूने देवदत्ताला आपल्या राज्यातून घालवून दिले. नंतर अजातशत्रू देखील वृद्ध अनुयायी बनला आणि तो आपल्या वडिलांप्रमाणे गौतम बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करू लागला. तर मग काय झालं? अजातशत्रू देवदत्ताला आपल्या राज्यातून घालवून दिलं. अजातशत्रूने देवदत्ताला आपल्या राज्यातून घालवून दिले म्हणजे पाठवून दिले आणि अजातशत्रू देखील बुद्ध अनुयायी बनला. बुद्धाचा अनुयायी कोण बनला? अजातशत्रू बनला आणि तो आपल्या वडिलांसमोर गौतम बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करू लागला आणि आपल्या वडिलाप्रमाणे गौतम बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करू लागला. तो अजातशत्रू बुद्धाचा अनुयायी बनला आणि धम्माचा किंवा वडिलाप्रमाणे गौतम बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करू लागला. याचा भावार्थ सांगायचा आहे. भगवान बुद्धाने आपल्या शत्रूंना शांतीचा मार्गाने जिंकले. आपणही आपल्या शत्रूंना शांतीच्याच मार्गाने जिंकूया. वाद किंवा भांडण कधीही करू नये. वादाने भांडणाने फार नुकसान होते, फायदा मुळीच होत नाही. म्हणून बुद्धाने अजातशत्रूंनी नंतर अजातशत्रू बुद्धाचे अनुयायी झाले. धम्माचा प्रचार प्रसार करू लागले. शांतीच्या मार्गाने जाऊ लागले. देवदत्त आणि अजातशत्रू यांनी बुद्धावर दारू म्हणजे नशेचे पदार्थ पाजून त्यांना बुद्धांचा नाश करायचा होता. पण बुद्ध करुणामय होते म्हणून बुद्धाचा नाश कोणी करू शकत नाही आणि बुद्धाचा धम्म जो आम्ही जो बुद्धाचा धम्म पाळणार आहोत किंवा धम्माचे आचरण करणार आहोत, तसंच आपल्यामध्ये पण करुणा, प्रेम, दया वाढते आणि आपण ते केलं पाहिजे. आणि खरंच इतिहासावर आपणही अवलंबून राहिलं पाहिजे आणि आपला विश्वास ठेवला पाहिजे. खरं खूप मोठा बुद्धाचा धम्म आहे, जो ते अमृत आहे. जो वाचन करील, जो प्राशन करील, तो नक्कीच शांतता प्रस्थापित केल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, नमो बुद्धाय. कमेंट करून, लाईक करून मला तुम्ही साथ द्या, म्हणजे मी नवीन व्हिडिओ, प्रवचन, गाणे पाठवेन.